ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सुषमा अंधारेजी, आपण बघतोय आपण सुद्धा चाकणकरांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते आणि रुपाली ठोंबरेंनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यांच्या पक्षात मात्र आता त्यांची उचलबांगडी झालेली दिसते। एकीकडे त्या राजीनामा मागत होत्या चाकणकरांचा, पण त्यांचंच प्रवक्तेपद आता हातचं गेलंय। चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आणि शूद्र जीव आहे तो, त्यामुळे त्याच्यावर काही फार बोलावंसं वाटत नाही। पण एक नक्की आता जी यादी आपण बघतोय, खरं तर तो त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न आहे। त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावे त्यांना तो अधिकार आहे। पण या पक्षातली आता जी यादी आलेली आहे ती यादी जर आपण नीट बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की या यादीवर संपूर्णतः सुनील तटकरे यांचा प्रभाव दिसतो। या यादीमध्ये दादांची बाजू भक्कमपणे मांडणारे जे लोक आहेत ते जाणीवपूर्वक बाजूला केलेले दिसतात। कारण जेव्हा दादांवर भाजपच्या अनेक आमदारांकडून अत्यंत जहरी टीका होत होती तेव्हा त्याला उत्तर देणारे फक्त अमोल मिटकरी होते किंवा त्याला उत्तर द्यायला फक्त रुपाली ठोंबरे होत्या। आता त्या मिटकरी आणि रुपाली ठोंबरेंना काढून एरवी दादांच्यासाठी कधीही न उभा राहिलेला सूरज चव्हाण मात्र तटकरेंना कोणी बोलल्यावर मात्र मी त्याला अक्षरशः बुकलून काढेल, म्हणजे तटकरेंच्यासाठी उभं राहणारी जी माणसं आहेत ती तटकरेंनी भरलेली दिसतात। पक्षांतर्गत दादांचा प्रभाव कमी होतोय का आणि संपूर्ण पक्ष सुनील तटकरे टेक ओव्हर करत आहेत का, असं नक्की आम्हाला बघून वाटतं या सगळ्यांकडे बघून। सुषमा अंधारेजी, धन्यवाद, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। आपण बघतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामधली जी नावं आहेत, नवीन नावं, त्याच्या संदर्भात आता अनेक अनुषंगानं पाहिलं जात आहे। वेगवेगळे मुद्दे त्याबाबत समोर येत आहेत। अमोल मिटकरींची याच्यामध्ये उचलबांगडी झालेली आहे, दुसरं म्हणजे रुपाली ठोंबरे यांची सुद्धा उचलबांगडी झालेली आहे। आणि आता एकंदरीत पक्षांतर्गत वाद होता रुपाली ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर असा, मात्र आता त्याच्यामध्ये प्रवक्तेपद हे रुपाली ठोंबरेंचं गेलेलं आहे।